नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 2 संकष्ट चतुर्थी येतात. म्हणजेच वद्य पक्षातील जी संकट चतुर्थी येते त्याला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये जी संकट चतुर्थी येते तिला संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं. तर संकट चतुर्थी हे गणेशाचं मुख्य व्रत आहे आणि हे व्रत केल्याने कुटुंबातील सर्व संकटे दूर होतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली शुभ कामे पूर्ण होतात. भगवान श्री गणेश अत्यंत आनंद होऊन याचं फळ लवकरात लवकर देतात. म्हणूनच महिन्यातील कोणत्याही चतुर्थीला भगवान श्री गणेशाच्या पूजेदरम्यान संकष्टी गणेश चतुर्थीच्या उपवासाची कथा वाचणे किंवा ऐकणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर संकष्ट चतुर्थीची नेमकी पौराणिक कथा काय आहे? तर पहिली गोष्ट म्हणजेच पौराणिक आणि लोकप्रिय श्री गणेश कथेनुसार एकदा देव अनेक संकटांनी वेढले होते. मग ते भगवान शिवाकडे मदत मागण्यासाठी आले. त्यावेळी कार्तिकेय आणि गणेश देखील शिवासोबत बसले होते. देवतांचं असं म्हणणं ऐकल्यानंतर भगवान शिव यांनी कार्तिकेय आणि गणेश यांना विचारले की तुमच्यापैकी कोण देवांचा त्रास दूर करू शकतो? मग कार्तिकेय आणि गणेश दोघांनीही या कार्यासाठी स्वतःला सक्षम असं घोषित केलं. यावर भगवान शिव यांनी दोघांचीही परीक्षा घेण्याची ठरवली आणि सांगितले की तुमच्यापैकी जो कोणी प्रथम पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करेल तो देवतांना मदत करण्यासाठी जाईल. भगवान शिव यांचे हे शब्द ऐकून कार्तिकेय आपल्या मोर या वाहनावरती बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेले. परंतु गणेशाला वाटले की जर त्याने उंदरावरती बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली तर हे कार्य काही पूर्ण करण्यासाठी त्याला बराच वेळ लागू शकतो. मग त्याने एक युक्ती शोधली. गणेश त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी त्यांच्या पालकाभोवती म्हणजेच शिव आणि पार्वतीभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घातली आणि नंतर परत जाऊन बसले. प्रदक्षिणा करून परतल्यानंतर भगवान कार्तिकेयांनी स्वतःला विजेता म्हणून घोषित केले. मग भगवान शिव यांनी गणेशाला पृथ्वीभोवती फिरण्याचे कारण विचारले. मग गणेश म्हणाले की संपूर्ण जग जर माझ्या वडिलांच्या म्हणजेच पालकाच्या चरणी आहे. हे ऐकून भगवान शिव यांनी गणेशजींना देवांचे त्रास दूर करण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे भगवान शिव यांनी गणेशजींना आशीर्वाद दिला की जो कोणी चतुर्थीला तुमची पूजा करेल आणि रात्री चंद्राला जल अर्पण करेल तर त्यांचे 3ही त्रास दूर होतील. म्हणजेच शारीरिक उष्णता, दैवी उष्णता आणि भौतिक उष्णता दूर होतील. या व्रताचे पालन केल्याने व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतील. ज्याला जीवनात भौतिक सुख मिळेल, मानवी आनंद आणि समृद्धी वाढेल. मुले, नातवंडे, संपत्ती, सुख, समृद्धी याची कधीच कमतरता राहणार नाही. अशी संकट चतुर्थीची पहिली कथा आहे. आता आपण पाहूयात की संकट चतुर्थीची दुसरी गोष्ट म्हणजेच चतुर्थीच्या उपवासाची दुसरी गोष्ट. एकेकाळी राजा हरिश्चंद्राच्या राज्यात एक कुंभार राहत होता. तो मातीची भांडी बनवायचा पण ती कच्चीच राहायची. या समस्येवर मात करण्यासाठी एका पुजाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्याने मातीच्या भांड्यासह एका लहान मुलाला एका दिवशी भट्टीमध्ये टाकले. तो दिवस होता संकष्ट चतुर्थीचा. त्या दिवशी त्या मुलाची आई तिच्या मुलासाठी काळजीत होती. त्याने आपल्या मुलाच्या कल्याणासाठी भगवान श्री गणेशाची प्रार्थना केली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा कुंभार सकाळी उठला तेव्हा त्याने पाहिले की त्याचे भांडे भट्टीत शिजले होते पण मुलाला थोडेही नुकसान झालेच नव्हते. तो घाबरला आणि राजाच्या दरबारामध्ये गेला. त्याला राजाने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर राजाने मुलाला आणि त्याच्या आईला बोलावणं पाठवलं.
घडलेला संपूर्ण प्रकार विचारून घेतला। त्यानंतर आईने संकष्ट चतुर्थीचे वर्णन केले, जे सर्व प्रकारचे अडथळे संकटे दूर करतात। या घटनेनंतर महिलांनी त्यांच्या मुलाच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी संकट चतुर्थीचे व्रत आणि हा उपवास करण्यास सुरुवात केली। ही संकष्ट चतुर्थीच्या उपवासाची महती अलौकिक आहे। संकष्ट चतुर्थीची तिसरी गोष्ट। एकेकाळी भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीची निश्चित झाले होते। लग्नाची तयारी सुरू सुद्धा झाली। सर्व देवांना आमंत्रणे पाठवण्यात आली, परंतु गणेशजींना आमंत्रण करण्यातच आले नाही। कारण काहीही असो, पण आता भगवान विष्णूच्या मिरवणुकीची म्हणजेच वरातीची वेळ आली आहे। सर्व देव त्यांच्या पत्नीसह लग्न समारंभामध्ये आले होते। त्यांना सर्वांना पहिले श्री गणेशजी कुठेच दिसत नव्हते। मग ते आपापसामध्ये चर्चा करू लागले की गणेशजींना आमंत्रण दिले नाही का, की गणेशजी स्वतःहून आले नाहीत। अशी कुजबूज सर्व मंडपामध्ये चालू झाली। हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि मग सर्वांना वाटले की याचे कारण स्वतः भगवान विष्णूकडूनच विचारले पाहिजे। भगवान विष्णूंना सर्वांनी विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही गणेशजीचे वडील म्हणजेच भोलेनाथ महादेव यांना निमंत्रण पाठवले आहे। जर गणेशजींना त्यांच्या वडिलांसोबत यायचे असते तर ते आमच्या विवाह सोहळ्याला आले असते। त्यांना वेगळे निमंत्रण द्यायची गरजच नव्हती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला दिवसभरात 1.25 मण मूग, 1.25 मण तांदूळ, 1.25 मण तूप आणि 1.25 मण लाडू लागतात। जर गणेशजी आले नाहीत तर काही फरक पडत नाही। दुसऱ्याच्या घरी जाऊन इतकं खाणं पिणं बरं वाटतं का? आणि ते मला काही रुचलं नाही, म्हणून मी गणेशजींना बोलवणंच टाळलं। जर भगवान गणेश आले असते तर त्यांना द्वारपाल बनवले असते आणि त्यांना घराची आठवण करण्यास सांगितली जाईल, असं सुद्धा मी केलं असतं। जर तुम्ही उंदरावर बसलात आणि हळूहळू चाललात तर तुम्ही लग्नाच्या मिरवणुकीपासून खूपच मागे राहिला असतात। सर्वांना ही सूचना आवडली, म्हणून भगवान विष्णूने त्यांना संमती दिली। झालं असं की गणेशजी जिथे आले त्यांनी त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांना घराचे रक्षण करायला द्वारपाल बनवलं गेलं। लग्नाची मिरवणूक सुरू झाल्यावर नारदजींनी पाहिले की गणेशजी त्या दाराशी बसलेले आहेत आणि ते द्वारपाल म्हणून उभे आहेत। म्हणून ते गणेशजीकडे गेले आणि थांबण्याचे त्यांना कारण विचारू लागले। तेव्हा गणेशजी म्हणू लागले की भगवान विष्णूने माझा खूप अपमान केला आहे। नारदजी म्हणाले की जर अपमान तुम्ही तुमच्या उंदरावर किंवा उंदराच्या सैन्याला पुढे पाठवले तर ते एक रस्ता खोदतील आणि ज्यामुळे त्यांची जी मिरवणुकीची वाहने आहेत ती जमिनीमध्ये बुडून जातील। मग त्यांना तुम्हाला आदराने बोलवावंच लागेल। आता गणेशजींनी लगेचच त्यांच्या उंदराच्या सैन्याला पुढे पाठवलं आणि सैन्याने जमीन पूर्ण पोखरून टाकली। लग्नाची मिरवणूक तेथून निघाल्यावर रथाची चाके आपोआप जमिनीमध्ये रुतून बसली। खूप प्रयत्न केले पण चाके काही बाहेर आलीच नाहीत। प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उपाय केले पण रथाचे चाक काही बाहेर आलं नाही। उलट ते चाक अनेक ठिकाणी तुटून पडलं। पुढे काय करावं हे कोणालाच कळेना। तेव्हा नारदजी म्हणाले की तुम्ही लोकांनी गणेशजीचा खूप अपमान केला, हे चांगले केले नाही। जर त्यांना परत येण्यास राजी केले तर तुमचे काम पूर्ण होऊ शकते आणि हे संकट सुद्धा टाळू शकते। भगवान शंकरांनी आपला दूत नंदी याला पाठवून गणेशजींना घेऊन आले। आदराने आणि श्रद्धेने गणेशजीची पूजा केली तेव्हाच रथाची चाके बाहेर आली। आता रथाची चाके तर निघाली होती पण ती खराब झाली होती, पण ती दुरुस्त कोण करणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता। त्या जवळच एका शेतामध्ये खाती काम करत होता।
त्याला बोलवण्यात आलं. खातीने श्री गणेशाय नमः असं म्हणत गणपतीची पूजा करायला सुरुवात केली आणि काही वेळातच सर्व चाके दुरुस्त केली. मग हाती म्हणू लागला की हे देवा, तुम्ही कदाचित पहिल्यांदा गणेश उत्सव साजरा केला नसेल, त्यांची पूजा सुद्धा कधी केली नसेल, म्हणूनच ही समस्या तुमच्या समोर आलेली आहे. मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे, मानव आहे, तरी सुद्धा मी प्रथम भगवान गणेशाची पूजा करतो, त्यांचे ध्यान करतो आणि तुम्ही साक्षात देव असून सुद्धा गणेशांना कसे विसरलात? आता जर तुम्ही लोक जय श्री गणेशाय म्हणत गेलात तर तुमची सर्व कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. असे म्हणत लग्नाची मिरवणूक तेथून निघाली आणि भगवान विष्णूंचा देवी लक्ष्मीशी विवाह पूर्णपणे सुखरूप झाला आणि ते घरी परतले. हे भगवान गणेश, ज्याप्रमाणे तुम्ही विष्णूचे कार्य पूर्ण केले त्याचप्रमाणे सर्वांसाठी तेच कार्य पूर्ण करा आणि भगवान गजाननाची ही संकष्ट चतुर्थीचं व्रत जरूर करावं. तर ही संकष्ट चतुर्थीची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.